त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की आता विजय, रम्या आणि वसूने एक खूप मोठा डाव टाकलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जुई घरी येते ना, तेव्हा त्या जुईवर ओरडण्याचं कामसुद्धा इथे वसूने केलेलं असतं. आणि त्याच वेळेला हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे जीवा आणि त्याचबरोबर नंदिनीने नांगी ठेचलेली असते, ती म्हणजेच वसूची. आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजेच की आता इकडे पार्थने काव्यासाठी एक खूपच जबरदस्त असं सरप्राईज दिलेलं आहे. हेच आपल्याला याच्या भागामध्ये पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इथे आता जी काही नंदिनी आहे, ती नंदिनी ह्या जुईची ओळख करून देत असते. आता ती म्हणत असते की जेव्हा तुम्हाला माहिती आहे का ही कोण आहे, तर ही जुई आहे आणि ह्या जुईची मला ना शाळासुद्धा सुरू करून द्यायची आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला जुई म्हणत असते, अहो झाली शाळा माझी सुरू झाली आणि ती सुद्धा रात्रीची शाळा माझी सुरू झाली आहे, असं इकडे ती बोलत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे आता जो काही विजय आहे, तो विजय मात्र पार्थवर ओरडत असतो. तो म्हणत असतो, अरे एवढा शिकलेला आहेस, सवरलेला आहेस आणि तरीसुद्धा आईवडील एवढे संस्कारी आहेत आणि तरीसुद्धा अशा चीप गोष्टी कशा काय करू शकतोस तू. आता एवढ्या आईवडील आणि ह्या चीप गोष्टी असं नाव काढल्याबरोबर पार्थला मात्र खूप भयंकर राग येत असतो. पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांविषयी हे सगळं काही बोलण्याची आणि मला चीप म्हणण्याची, असं म्हटल्याबरोबर आता इकडे पार्थ जो आहे तो विजयवर धावूनच त्याच्या अंगावर जात असतो. आणि तेव्हा वसू म्हणत असते, अरे काय चाललंय तुझं, तू अशा पद्धतीने इथे कसा काय ओरडू शकतोस, आणि विजय माझा होणारा जावाई आहे. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, वसू आत्या तुझ्या वयाचा मान ठेवतोय म्हणून शांत बसतोय, आत्ताच्या आत्ता त्याला इथून जायला सांग आणि ह्या घरामध्ये त्याने परत कधीही यायचं नाही ही गोष्टसुद्धा त्याला समजून सांग, असं सुद्धा तो त्याला सांगत असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, एक मिनिट पार्थ, तुझं काय चाललंय, तो माझा होणारा नवरा आहे आणि तो ह्या घरामध्ये येणार नाही हे ठरवणारा तू कोण आहेस, असं इकडे आता ती त्याला विचारत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता मानिनी ह्यांना सर्वांना शांत करण्याचं काम करत असते, पण कोणीही शांत होत नाही. तर आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरं खरं सांग रम्या, काल रात्री तू माझ्याकडे आली होतीस की नाही, मला फोन करून तू बोलावून घेतलंस आणि मला फोन करून बोलावून घेतल्यानंतर तू मला म्हटलीस का नाही की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे म्हणून. अरे विजय, तुला एक गोष्ट सांगू का, तुला मोजक्याच गोष्टी माहिती आहे, तुला बाकीच्या गोष्टी नाही माहिती आणि त्यामुळे तू अशा पद्धतीने रिॲक्ट होतोस. त्याच वेळेला आता इथे मानिनी म्हणत असते, हे बघ पार्थ, गप्प बस ना, कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी वाढवतो, शांत बसणार आहेस का तू. पण तेव्हा आता रम्या म्हणत असते, हे बघ, हो मी आले होते ना, तुला भेटायला मी आले होते बाहेर, आणि पण मी तुझ्यासोबत लग्न करायचं असं नाही म्हटलं. मी म्हटलं की मला लवकरात लवकर विजयबरोबर लग्न करायचं आहे. पण मी लवकरात लवकर आणि विजय हे शब्द तू वगळलेस आणि सगळं काही तू स्वतःवर घेतलंस. मी असं का करू मग. त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, अगं रम्या, किती खोटं बोलतेस तू, अगं जरा तरी भान आहे का तुला, तू काय करतेस म्हणून. आणि तेव्हा लगेच आता इकडे विजय म्हणत असतो, एक मिनिट, ती खोटं बोलत नाही आहे, तू खोटं बोलतोयस आणि इथून पुढे जर माझ्या होणाऱ्या बायकोला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा काव्या पार्थचा हात तिच्या पोटावर ठेवते आणि त्यानंतर लगेच आता उलटे 10 पासून 1 पर्यंत नंबर ती त्याला काउंट करायला लावत असते. आणि तेव्हा विजय म्हणत असतो, आता तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे, आता उलटेच नंबर मोजायला सुरुवात करा. त्याच वेळेला मानिनी आता म्हणत असते, विजयराव माफ करा, पण आत्ता तुम्ही इथून आलात तरीसुद्धा चालेल. पार्थ, तुझी बायको प्रेग्नेंट आहे, तिचा थोडासा विचार कर आणि त्याचबरोबर तिला तुझ्या खोलीमध्ये तू घेऊन जा, असं मानिनी बोलत असते. आणि त्यानंतर ती आता तिला खोलीमध्ये जायला सांगत असते. तर आता इकडे मानिनी विजयला स्पष्टपणे म्हणत असते, वसुताई हे बघा, मला माफ करा, पण विजयला एकतर तुमच्या खोलीमध्ये घेऊन जा किंवा विजयराव तुम्ही आलात तरीसुद्धा चालेल, हे काही मला फारसं पटलेलं नाही, असं मानिनी म्हणते. तेव्हा रम्या आणि त्याचबरोबर वसू ह्या विजयकडे पाहतात. तर आता वसू म्हणत असते, हे बघा विजयराव, मला माफ करा,
पण तुम्ही आत्ता आलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं आई तू का माफी मागतेस आणि तुझी काय चूक आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. तर आता इकडे विजय रम्याचे हात हातामध्ये घेतो आणि तिला म्हणत असतो, रम्या तू काळजी करू नकोस, काही झालं ना तरीसुद्धा मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जुई म्हणत असते, मावशीनं माझी रात्रीची शाळा सुरू केली, तुम्ही मला सांगितलं ना, आणि तेव्हापासून मी मावशीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की बालकामगार करणं हा गुन्हा आहे. आणि तेव्हा मावशी माझी फार घाबरली आणि त्यानंतर तिने लगेचच माझी रात्रीची शाळा सुरू करून दिली. पण तुम्हाला सांगू, मी दिवसभर हे फुलं विकते आणि दिवसभर फुलं विकून म्हणजे मी सगळं काही इथे करते आणि त्यानंतर रात्रीचं शिक्षण घेते. घ्या ना गजरे घ्या, असं म्हणून आता तो म्हणत असतो, गजरे तर फार छान आहेत बाबा, पण ती म्हणते मग 100 रुपये द्या ना, 100 रुपये. असं म्हटल्याबरोबर आता लगेच जीवा म्हणत असतो, हो हो 100 रुपये तर देणारच आहे ना. त्याच वेळेला जुई म्हणत असते, हो ऐका ना, तुम्ही साबण घ्याल का. तेव्हा जीवा म्हणतो, काय गे नकटे, तू साबणसुद्धा विकतेस. तेव्हा जुई म्हणत असते, हो मी साबणसुद्धा विकते. का. अहो हा साबण खूप सुगंधित आहे, अत्तराच्या तेलासारखा त्याला वास येतो. काय काय सांगतेस काय. जुई मला एक गोष्ट सांग, इथे तू जिथे हे सगळं काही विकतेस ना, तिथे कोणी अत्तर विकणारी एखादी वयस्कर लेडीज आहे का, म्हणजे तू तिला पाहिलेस का. त्याच वेळेला जुई म्हणत असते, नाही हो, इथे कोणी अत्तर वगैरे विकणारी कोणीच वयस्कर लेडीज नाही आहे बघा. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, का हो तुम्ही हे सगळं का बरं विचारताय. तेव्हा आता इकडे लगेचच नंदिनी म्हणत असते, अगं त्याचं काय आहे ना, इथे ना ती बाई जी आहे ना, ओल्ड लेडी अत्तर विकणारी, ती ना छोट्या मुलांना किडनॅप करते. आणि त्याच वेळेला आता इकडे जुईसमोर जास्त काही बोलायला नको म्हणून ती लोक विषय टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि विषय टाळत असताना आता लगेच जुई म्हणत असते, खरं खरं सांगा तुम्ही काय बोलताय हे. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही नाही काही नाही, ऐक ना, आम्हाला तुझ्या मावशीला भेटायचे, मावशीशी एकदा आम्हाला बोलायचं आहे. तुझी मावशी आम्हाला कुठे बरे भेटेल. आणि तेव्हा ती म्हणत असते, मी तर माझ्या मावशीला तुम्हाला घालूनच देईल, पण तुम्ही आत्ता काय बोलत होता ते सांगा ना. त्यावर जीवा म्हणत असतो, नाही नाही, ते सगळं आम्ही तुझ्या मावशीशी बोलू, त्या सर्व मोठ्यांच्या बोलण्याच्या गोष्टी आहेत, तू त्यामध्ये नको पडूस. आता ती म्हणत असते, हे तुम्ही लोकांना असंच करता बघा, तुम्ही सतत असं म्हणत राहता की लहान मोठं आणि ह्या सगळ्या गोष्टी. अहो तसं काय बी नाही, तुम्हाला सांगू का, मला सगळं काही समजतं आणि तुम्ही जर मला सांगणार असाल तर मी तरच मग माझ्या मावशीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि सांगा ना तुम्ही कशाबद्दल बोलताय, खरं खरं सांगा, नाहीतर मग मी तुमच्याशी बोलणार नाही आहे बरं का. आत्ता तुम्ही म्हणत होतात की कुठून तरी कोणतरी इथे बालकं किडनॅप होत आहेत, लहान मुलं, काय झालेलं आहे सांगा बरं. असं जुई आता तिला जबरदस्तीने त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, अगं त्याचं काय झालेलं आहे ना जुई, तुला एक गोष्ट सांगू का. हे बघ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे लहान मुलं जे आहेत ना ते किडनॅप होत आहेत आणि ते मुलं इथे पाळणाघरातून किडनॅप होत आहेत. त्याच वेळेला इकडे आता ती म्हणत असते, हो इथे तर जवळच ममताई पाळणाघर आहे ना, तिथून होत आहेत का. तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, अरे वा, तुला तर पाळणाघरसुद्धा माहिती आहे. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की जुई म्हणत असते, हो मला माहिती नाही इथे पाळणाघरसुद्धा आहे आणि मी हेही ऐकलं आहे की एक वयस्कर मावशी येते, त्यांना अत्तराचा वास देते आणि त्यानंतर मात्र ती लोक त्या मुलांना घेऊन जात आहेत. आता इकडे नंदिनी लगेचच म्हणत असते, पण ह्या सर्व मोठ्यांच्या गोष्टी आहेत ना. तेव्हा जुई म्हणत असते, आहो थांबा, हे बघा मोठं आणि छोटं असं काय बी नसतं. तुम्हाला जर एक मदत हवी असेल तर मी करू का, म्हणजे तुम्ही मला त्या पाळणाघरामध्ये पाठवा, मी तुम्हाला मदत करते, तिथे काय होतंय, ती ओल्ड लेडी कोण काय हे सगळं मी बघते. नाही नाही अजिबात नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, पण अजिबात त्या अत्तराचा वगैरे वास घ्यायचा नाही. त्यावर जुई म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी त्या अत्तराचा वास अजिबात घेणार नाही. अहो जेव्हा आम्ही इथे पोहायला पाण्यात उडी टाकतो ना, तर 31 सेकंद आम्ही श्वास रोखून ठेवतो. मग तुम्हाला सांगू का, जेव्हा माझ्यासमोर ते अत्तर येईल ना तेव्हा मी वास घेणारच नाही. बरं ठीक आहे, पण जर तुझ्या मावशीने परवानगी दिली ना तरच तुला आम्ही आमच्या टीममध्ये सामील करून घेऊ बरं का.
तेव्हा ती म्हणत असते हो चला माझ्या मावशीकडे, असं म्हणून आता ते तिघेही जण तिच्या मावशीकडे जातात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वसू आणि रम्या ह्या बोलत असतात. तेव्हा वसू म्हणत असते ए बाई रम्या, तुला एक गोष्ट सांगू का खरी खुरी, म्हणजे बरं झालं ते त्या विजयला AI सुचलं म्हणून, आणि त्या विजयने हे सगळं काही AI त्याच्या डोक्यात आलं म्हणून, नाहीतर आज तर वाटच लागली असते. तेव्हा रम्या म्हणत असते अगं ही वेडी आहेस का, हे बघ त्याला नाही काही सुचलं, मी त्याला सांगितलं सगळं. काय हां काल नाही का मी म्हटलं तुला मी पटकन जाऊन बाहेर येते पटकन, तेव्हा मी विजयलाच भेटायला गेले होते, आणि त्याच वेळेला आता इकडे ती सगळं काही सांगते. जेव्हा ती विजयकडे गेली तेव्हा विजय तिच्याशी काही फार नीट बोलत नव्हता. विजय तिला म्हटला हे बरं रम्या, मला फसवलं तर मग हे चांगलं नाही आहे. जर मी एखाद्याला जीव लावू शकतो तर, आणि त्याने मला धोका दिला, त्याने मला फसवलं ना, तर मी एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकतो, असं तो तिला बोललेला असतो. आणि तेव्हा रम्या रडत असते आणि म्हणत असते अरे विजय असं काय बोलतोयस, हे बघ मलासुद्धा माहिती आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि तुझ्याशिवाय माझं या जगात कोणीच नाही आहे. अरे तो AIचा व्हॉईस होता, आणि AIचा व्हॉईस कव्याने पार्थने तुला पाठवला आहे, आणि त्यावर तू विश्वास ठेवलास, ह्या गोष्टीचं मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. का असं केलंयस पार्थ? विजय हे बघ असं काही नाही आहे, मला तू हवा आहेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि तेव्हा विजयने आता लगेचच तिलासुद्धा मिठी मारलेली असते. जेव्हा रम्या सांगते की तो AIचा व्हॉईस आहे आणि काव्याने पार्थ तिला फसवत आहे, तेव्हा मात्र आता इकडे त्याला धक्का बसतो. तो म्हणत असतो काव्य आणि पार्थ एवढ्या खालच्या थराला गेलेत, आता तर मी त्यांना सोडणार नाही. त्यांनी तुला रडवलंय, त्यांनी तुला मारलंय, त्यामुळे आता बघ त्यांची गाठ माझ्याशी आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी त्यांना सोडणार नाही, असं आता इकडे विजय स्पष्टपणे तिला बोलत असतो. आणि त्याचबरोबर आता रम्या म्हणत असते हो तू नको काळजी करूस. आणि त्यावर आता विजय म्हणत असतो आत्तापर्यंत त्यांनी ह्या विजय मितकरीला पाहिलंय, पण आता मात्र विजय मितकरीचं एक वेगळंच रूप त्यांना पाहायला मिळणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी त्या आता पार्थला सोडणार नाही, असं तो म्हणत असतो. आणि तेव्हा आता वसू इथे रम्याचं कौतुक करत असते. ती म्हणत असते खरंच ग खरंच, माझी गुणाची ती पोरगी, तिच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, असं सुद्धा ती आता इथे बोलते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता रम्या म्हणत असते आता बघ तो विजय आपलं प्यादा आहे, आणि त्याचबरोबर आता तो विजय कसा काट्यानेच काठा काढतोय, तर कारण विजय फक्त आणि फक्त इथे माझ्यावर प्रेम करणारा मुलगा आहे, आणि मलासुद्धा तेच हवं आहे. दुसऱ्या बाजूला मानिनी काव्यासाठी पाणी घेऊन येते, आणि त्यावेळेला आता काव्य म्हणत असते अहो आई तुम्ही कशाला उगाचच त्रास करून घेतलाय. त्यावर आता मानिनी म्हणत असते हे बघ काव्या, तू प्रेग्नेंट आहेस, 2 जीवाची आहेस, आणि त्यामुळे तू काळजी घेणं त्याचबरोबर स्वतःचं सगळं काही व्यवस्थित सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे काव्या. हे बघ असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याच वेळेला आता मानिनी पार्थवर सुद्धा चिडते आणि म्हणत असते अरे तू डोक्यावर पडलायस का पार्थ, वेडा आहेस का, बायको प्रेग्नेंट आहे, तिची काळजी तुला कळत नाही का, आणि तू त्या विजयच्या नादाला लागलेला आहेस, काय संबंध आहे. आणि त्याचबरोबर इथे पार्थ म्हणत असतो अगं आई ती रम्या कशी वागते तुला कळतंय ना, रम्याने सरळ सरळ पलटली. तेव्हा आता इकडे मानिनी म्हणत असते पण मला ना त्या विजयचं वागणंसुद्धा खूपच खटकतंय, म्हणजे इकडे तो विजय सरळ सरळ त्या रम्याची बाजू घेतोय, आणि त्याचबरोबर हे सगळं कसं होते तेच काही कळत नाही. तेव्हा काव्या म्हणत असते आई तोच तर प्रॉब्लेम आहे, तो विजय दिसतात एवढा साधा नाही आहे, ते विजय ना खूप आतल्या गाठीचा आहे, कधी कधी तर मला त्याची नियत आणि त्याची नजरसुद्धा आवडत नाही, असं काव्या म्हणत असते. आणि बघा ना म्हणजे तो खरंच खूप कुरघोडी करणारा मुलगा आहे. त्यावर मानिनी म्हणत असते ह्या सर्व गोष्टी एकदा विक्रम आले ना तर मी विक्रमशी सगळं काही बोलून घेणार आहे. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो आई तू नको काळजी करूस, ह्या सर्व गोष्टी मी बाबांच्या सुद्धा कानावर घातल्या आहेत, आणि बाबांना सुद्धा त्याचं काही सगळं फारसं पटत नाही आहे. म्हणजे तुला सांगू का, रम्या जर समोर बघितली ना तर त्याचं मांजरच होतं, आणि आजसुद्धा तसंच झालेलं आहे. रम्या तर त्याला स्वतःच्या जाळ्यात फसवते, तिचे तर मनसुबे फारच वेगळे आहेत, पण तरी ह्या विजयला समजतच नाही. आता काव्या म्हणत असते खरं पाहायला गेलं ना तर तो विजय ना थोडासा सायकोच वाटतं, म्हणजे सतत काही ना काही त्याच्या मनामध्ये कुरघोड्या, आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये सतत कसले ना कसले विचार हे सुरूच असतात, पण कसले आणि कोणते विचार सुरू असतात ते कळत नाही. त्याचबरोबर आता काव्या म्हणते आता तर माझ्या रडारवर फक्त रम्या नाही तर रम्याबरोबर इथे तो विजयसुद्धा असणार आहे,
असं ती बोलत असते. आता संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ झालेली असते. मानिनी देवासमोर दिवा लावते आणि शुभंकरोती म्हणत असते. घरामध्ये खरं तर जेव्हापासून विजय आलाय ना, तेव्हापासून फक्त आणि फक्त क्लेश, राग, द्वेष ह्याच गोष्टी त्यांना दिसत असतात आणि ही गोष्ट मानिनीला सुद्धा पटलेली असते. तर आता इकडे जेव्हा दिवे लागतात त्याच वेळेला बेल वाजते. मानिनी धावतच दरवाजा उघडायला जाते आणि तेव्हा समोर जीवा, नंदिनी आणि त्या छोट्या जुईला ती पाहते. आणि तेव्हा मानिनी विचारणार की ही कोण आहे. तेवढ्यात जुई म्हणत असते, तुम्ही मानिनी काकू आहात ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं हो मी मानिनी काकू आहे, पण तुला कसं माहिती. तेव्हा ती म्हणते, ह्या दोघांनी मला तुमच्याबद्दल सर्व काही सांगितलं आहे. हा पण तू कोण आहेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई ती ना. त्यावर जुईमध्येच तिला थांबवते आणि म्हणते, थांबा, मी माझी ओळख स्वतःच करून देते. असं म्हणून ती म्हणत असते, मी जुई, मी गजरे विकते. हे बघा, मी तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आणला आहे. काय आणला आहेस असं म्हटल्याबरोबर आता लगेच तिनं मानिनीसाठी सुंदर असा गजरा आणलेला असतो आणि ती म्हणत असते, आज हा गजरा तुमच्याकरिता फ्रीमध्ये आहे. तेव्हा मानिनीला आनंद होतो आणि तेव्हा इथे कशी काय असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, ते काय आहे ना, एका वयस्कर काकूला. तेव्हा नंदिनी तिला मध्येच थांबवते आणि म्हणत असते, अहो आई, म्हणजे काय ना, तिला ना आनंद निवासमध्ये सगळ्या काका काकूंना भेटायला उद्या आम्हाला घेऊन जायचं आहे ना, म्हणून आम्ही तिला इथे घेऊन आलेलो आहोत. बस बाकी एवढंच, बाकी काही नाही, असं ती बोलत असते. आता हे सर्व काही झाल्यानंतर लगेचच मानिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, हे घर तुझंच आहे असं समज. तेव्हा जीवा आणि नंदिनी म्हणत असतात, खरं तर आजचा दिवस ती इथेच राहणार आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, अरे आजचा दिवस काय, ती इथेच राहिली तरी मला आवडेलच, खूप गोड आहे ती. आणि तुम्ही फ्रेश होऊन घ्या, तिला थोडंसं काही खायला वगैरे दे नंदिनी, मी जरा परांजपे काकूकडून शेजारच्या जाऊन येते. असं म्हणून मानिनी निघून जाते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जीवा आणि नंदिनी ह्या जी काही जुई आहे तिला घेऊन आतमध्ये आलेले असतात आणि जुई हॉलमध्ये जाते. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, बरं झालं, आईला फारसं काही समजलं नाही. आईला संशय आला असताना तर पुन्हा आणखी आईला खूप जास्त काळजी वाटली असती जीवा. तेव्हा जीवा म्हणत असतो, नको काळजी करूस. तर आता ही कुठे गेली असं म्हणता क्षणी हे दोघेही जण तिच्या पाठी जातात. तर ती सगळं घर आनंदाने पाहत असते. आज हे सगळं घर तिला नवीन वाटत असतं. जीवा म्हणत असतो, काय मग आवडलं का घर. तेव्हा ती म्हणते, हे घर तुमचं आहे एवढं मोठं. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो हे घर आमचं आहे. खरंच हे असं घर ना, मी तर पिक्चरमध्ये, सिनेमामध्ये, एखाद्या फिल्म सिटीसारखंच दिसतंय. हे तुमचं घर खूपच भारी आहे बरं का, आवडलं आपल्याला. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो का, आवडलं का, बरं ऐक ना जुई, तू इथे बस सोफ्यावरती, मी तुझ्याकरिता ना मस्त छान गरमागरम वरण भात घेऊन येते. असं म्हणून नंदिनी तिला सोफ्यावर बसवायला सांगते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी फ्रेश व्हायला जातो. त्यावर नंदिनी तिला म्हणत असते, ऐक ना, तू पाय आरामात वर घेऊन बसलीस ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा जुई हे सगळं नवीन आणि त्याचबरोबर खूप छान असल्यामुळे त्या सर्व गोष्टींचा आनंद घेत असते. आता सोफ्यावर बसल्याबरोबर तिला समोर एक फ्लावर पॉट दिसतो, म्हणजे शोभेची वस्तू असते आणि त्या शोभेच्या वस्तूमध्ये तिला एक हत्ती दिसतो आणि त्यामुळे ती त्या हत्तीकडेच धावते. आता वसू बाहेर खरेदी करून आलेली असते. त्या बॅग्समध्ये काचेच्या वस्तू असतात आणि ती आशाला सांगत असते, हे बघ आशा, ह्यामध्ये काचेच्या वस्तू आहेत, ह्या काचेच्या वस्तू व्यवस्थित ठेवायच्या, फुटली ना तर तुला सांगते खैर नाही आहे तुझी आणि माझ्यापेक्षा वाईट काहीच नसणार आहे, कारण ह्या महागड्या आहेत. असं म्हणून वसू आता हॉलमध्ये येते. समोर जुई असते आणि जुईच्या हातामध्ये शोपीस म्हणून हत्ती असतो आणि तेवढ्यातच आता वसू आल्याबरोबर जोरातच तिच्यावर ओरडते, ए कोण आहेस ग तू. असं म्हटल्याबरोबर छोटूशी जुई ही घाबरते आणि तिच्या हातामध्ये असलेला तो हत्ती खाली पडतो आणि त्याचे तुकडे होतात. आता लगेचच वसू म्हणत असते, कोण आहेस कोण तू, अगं तुझी हिंमत कशी झाली, एवढा महागडा शोपीस तू फोडलायस. तेव्हा नंदिनी धावतच येते आणि नंदिनी म्हणत असते, हे बघा वसू आत्या प्लीज शांत व्हा. त्यावर वसू म्हणत असते, कशी शांत होणार आहे कोण ही, आहे कोण ही, कचऱ्यातून कोणाला उचलून आणलेला आहे, रस्त्यावरची पोरं इथे घरामध्ये कशी आली आणि त्याचबरोबर एवढं महागडं शोपीस तिने फोडलेलं आहे. असं म्हणून ती आरडाओरडा करत असते आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते, वसू आत्या बाद झालं, ती लहान आहे, तुम्ही कसली भाषा वापरताय. त्यावर वसू म्हणत असते, का, हे घर माझं आहे, आता मी बोलायचं सुद्धा पण नाही आहे का. त्यावर नंदिनी म्हणत असते, एक मिनिट, हे घर माझं सुद्धा आहे, त्यामुळे जरा शांततेत बोलायचं, समजलं, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. असं ती बोलत असते आणि त्याच वेळेला आशा धावतच ये
असं म्हणून आता आशासुद्धा तिथे आलेली असते. हा सगळा गोंधळ पाहून जीवासुद्धा खाली येतो आणि तेव्हा वसू म्हणत असते, काय गे, कोण आहे, कोण ही? कुठून आणली? एखाद्या कचऱ्यातून वगैरे उचलून आणली की काय? असं म्हणत असते. तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, वसू आत्या, काय ही भाषा, कसल्या पद्धतीने बोलतेस? त्यावर वसू म्हणत असते, का नको बोलू, सांग ना. काय गे नंदिनी, आता तू आई होणार नाहीस म्हणून कसलेही रस्त्यावरच्या मुलामुलींना घरामध्ये उचलून आणायला लागलेली आहेस की काय तू? आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे जीवाला प्रचंड राग येतो आणि जीवा मात्र वसूवर ओरडतच असतो. त्याच वेळेला आता इकडे वसू म्हणत असते, बहुतेक आता हा खेळ सुरू केलेला आहे, म्हणजे तू आई होणार नाहीस हे तू शेवटी स्वीकारला आहेस वाटतं. आता इकडे लगेचच त्या जीवा आणि नंदिनी ही दोघे जण वसूला ओरडतात आणि वसू निघून जाते. आता ह्या वसूचं बोलणं हे लोक फारसं काही मनावर धरत नाहीत आणि त्यानंतर जीवा जुईला म्हणत असतो, जुई बाळा प्लीज शांत हो, रडू नकोस बरं. तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणत असते, जुई तू रडू नको, शांत हो बरं. हे बघ, आपल्या आयुष्यामध्ये अशी बरीच लोक असतात ज्यांचं म्हणणं आपण जास्त फारसं मनावर नाही घ्यायचं. आणि तुला एक गोष्ट सांगू का, आम्हाला सवय त्यांच्या बोलण्याची, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस आणि सोडून दे. तेव्हा जुई म्हणत असते, खरं सांगताय ना? तेव्हा नंदिनी म्हणते, अगं हो खरंच, आम्ही नाही मनावर घेत त्यांचं बोलणं, सोडून देतो. असं म्हणून आता शेवटी जुईसुद्धा म्हणत असते, ठीक आहे, मग मी सुद्धा त्यांचं बोलणं अजिबात मनावर घेत नाही, मग मी सुद्धा सोडूनच देते. त्यावर जीवा म्हणत असतो, चल तुला आमची खोली पाहायची का? तेव्हा ती म्हणते, कुठे आहे तुमची खोली? त्यावर जीवा म्हणत असतो, ते बघ तिथे वरती आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेच जुई धावतच जीवा आणि नंदिनीच्या खोलीमध्ये जाते. खोली पाहते, खूपच जास्त सुंदर असते. समोर एवढा मोठा आरशा पाहिल्यानंतर तिचे डोळे भावूक होतात आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. लगेच स्वतःची टिकली 2 वेण्या ह्या सरळ करत असते. जीवा आणि नंदिनी तिला बाजूला उभे राहूनच आनंदाने पाहत असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये जे काही जीवाने इथे त्याच्या होणाऱ्या बाळासाठी, मुलीसाठी घुंगरू आणून ठेवले होते ना, ते घुंगरू आता इकडे जुई हातामध्ये घेते आणि तेव्हा लगेच जीवा येतो आणि जीवा ते पाहतो आणि त्यानंतर जुईला म्हणत असतो, अरे बाळा प्लीज ते घुंगरं वगैरे हातामध्ये घेऊ नकोस, प्लीज प्लीज शांत हो ना. त्याच वेळेला आता जुई म्हणत असते, सॉरी, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, मी असं पुन्हा नाही हात लावणार. असं म्हणून तिथे घुंगरू जाग्यावरच ठेवते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की वसू रम्या ह्या विजयला भेटायला गेलेल्या असतात आणि तिथे भेटायला गेल्यानंतर आता विजय म्हणत असतो, आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता काही जरी झालं ना तरी एक खूप मोठा डाव टाकायचा आणि तो डाव टाकल्यानंतर आपण हा प्लॅन सक्सेसच झाला पाहिजे. ह्या प्लॅनमध्ये त्या पार्थचे आणि काव्याचे 12 वाजलेच पाहिजेत, असं तो बोलत असतो. आणि हा जर डाव इथे यशस्वी झाला ना तर माझ्या रम्याला कोणीही ओरडणार नाही किंवा कोणीही तिच्यावर हातसुद्धा उचलणार नाही, हा विजयचा शब्द आहे, असं विजय आता बोलत असतो. आणि तेव्हा मात्र रम्या आणि वसू ह्या दोघींनासुद्धा फारच आनंद झालेला असतो, कारण शेवटी ते त्यांचं प्यादं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला काव्य आणि पार्थ संध्याकाळच्या वेळेला खोलीमध्ये असतात आणि तेव्हा पार्थने आता इकडे भिंतीवर एक लहान मुलाचा फोटो चिटकवलेला असतो आणि तेव्हा काव्याचे डोळे बंद केलेले असतात आणि तो म्हणत असतो, तुमच्याकरिता सुंदर असं सरप्राईज आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, काय आहे देशमुख? तेव्हा तो तिचा चेहरा बेडकडे करतो आणि म्हणत असतो, आता डोळे उघडा. आणि त्यानंतर काव्या डोळे उघडते आणि समोर बेडवर आणि बेडच्या भिंतीवर पाहते तर तिला सुंदर असं एका लहान बाळाचं चित्र दिसतं आणि तेव्हा ती पाहून खूप आनंदात असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा, लग्नानंतर होईलच.